नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 1 मार्च 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व भरती परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारतातील किती हजार कृषी पतसंस्था डिजिटल करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 65,000। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, थायलंड येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राज्यात किती नवीन राजकीय पक्षांची नोंद झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 45। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, वर्ल्ड मोबाईल काँग्रेस 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, स्पेन येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचे उद्घाटन करण्यात झाले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, गुजरात येथे। प्रश्न क्रमांक 6 आहे, नेपच्यून ग्रहाभोवती फिरणाऱ्या 2 चंद्राचा शोध खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे। यामुळे नेपच्यून भोवती फिरणाऱ्या चंद्राची संख्या ही किती झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 16। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, जगाच्या पातळीवरच्या आर्थिक कृती दलाने कोणत्या देशाला करडे यादीतून वगळले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, नयनतारा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, IPC कायद्याच्या जागा घेणाऱ्या नवीन 3 फौजदारी कायद्याची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 1 जुलै 2024 रोजी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते धान्य साठवण योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, नरेंद्र मोदी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, धान्य साठवण योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षात किती लाख टन क्षमता असलेले कोठारे उभारण्यात येणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 700। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धान्य साठवण योजनेत किती लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 1.25 कोटी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्य सरकारने मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, आसाम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, लक्ष्मीकांत देशमुख। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, सहकारी तत्वावरील जगभरातील सर्वोच्च 300 कंपन्यांमध्ये कोणत्या भारतीय कंपनीने प्रथम स्थान मिळविले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, इफ्को। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, एकूण उलाढालीच्या क्रमवारीत भारतीय कंपनी इफ्को कितव्या क्रमांकावर पोहोचली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 72। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणावरून एकाच दिवशी 5 AIMSचे उद्घाटन करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4,
राजकोट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील राजकोट येथून एकाच दिवशी किती AIMSचे उद्घाटन करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 5. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, अनिल कपूर यांना. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्यातील एकूण राजकीय पक्षांची संख्या किती झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 396. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या.